नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये. तुम्हाला माहिती आहे ऋषी दादा काही ना काही नवीन नवीन गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करण्यात सर्वात मोठा आनंद असतो. बघा, लक्ष द्या, 1ली ते 10वी मध्ये जेवढ्या काही स्कॉलरशिप एक्झाम्स आहेत, 20 स्कॉलरशिप एक्झाम जवळपास मी सांगितल्यात. म्हणजे नवोदय स्कॉलरशिप, NNMS, MTS, होमी बाबा, CV रमन, कोणतीही परीक्षा राहू द्या, पण हे 9 डॉक्युमेंट जर तुमच्यापर्यंत नसले तर तुम्ही नक्कीच या परीक्षेला बसू शकणार नाही. तर लक्षात ठेवायचे हे 9 डॉक्युमेंट्स कोणते, तर आत्ताच्या आत्ताच आपल्या वडिलांकडे कोणाकडे सगळ्यांकडे हट्ट करायचा आणि हे 9 डॉक्युमेंट्स आपल्याकडे तयार ठेवायचे. म्हणजे कोणतीही एक्झाम येऊ द्या, आपण त्याच्यासाठी बसण्यासाठी तत्पर राहूयात. बघा, सर्वात पहिले तुमच्याकडे पाहिजे आधार कार्ड. तुमचे आधार कार्ड सर्वांकडे आहे का नाहीये हेही चेक करून घ्या, कारण की काही ठिकाणी मला कळालंय की पालकांचेही आधार कार्ड नाहीत, मुलांचेही आधार कार्ड. आधार कार्ड मस्ट गरजेचं आहे आपल्याला कोणत्याही एक्झामला बसण्यासाठी. त्याच्यानंतर शाळेचा बोनाफाईड, एक प्रत शाळेचा बोनाफाईड सगळ्यांकडून घेऊन घ्या. शाळेच्या शिक्षकांकडनं आपल्याकडे शाळेचा बोनाफाईड असू द्या. त्याच्यानंतर मार्कशीट. काय पाहिजे? मार्कशीट. तुमची मागील वर्षाची, आता पहिलीच्या विद्यार्थ्यांना मार्कशीटची गरज नाही, कारण की ते बालवाडीपासून इथं आलेले आहेत, त्यांना गरज नाही. पण जे 6वीचे विद्यार्थी त्यांना 5वीची मार्कशीट असणं आवश्यक असते. मग मार्कशीट आपल्याकडे पाहिजेच. आणि कोणतेही डॉक्युमेंट्स असले तर आपल्याला करायचं काय की 5-5 झेरॉक्स त्याचे काढून ठेवायचे, आपल्याकडे राहूच द्यायचे. काही होऊ की नाही होऊ, आपल्या फाईलमध्ये 5-5 झेरॉक्स आतापासून सवय लागली तर पुढे खूप गरजेची आहे ही सवय. त्याच्यानंतर पासपोर्ट साईज फोटो, 20 पासपोर्ट साईज फोटो आपल्याकडे असायला पाहिजे. पासपोर्ट साईज फोटो आणि व्यवस्थित साईज मध्ये, जे फॉर्म भरण्यासाठी राहतो. काही जण मोठेच काढतात, काही जण आडवेच काढतात. जी नॉर्मलाइज साईज असते पासपोर्ट साईज फोटोची ती आपल्याकडे पाहिजे. त्याच्यानंतर बँक पासबुक. आपलं एक नॅशनलाइज बँक मध्ये जर अकाउंट असलं तर खूपच छान. बँक पासबुक आपल्याकडे आहे, छानच आहे, पण आपलं जर नॅशनलाइज बँक मध्ये अकाउंट आहेत, आई वडिलांचं वगैरे, SBI, स्टेट बँक ऑफ हैदराबाद वगैरे, बँक ऑफ बरोडा, अशा नॅशनलाइज बँक मध्ये जर आपलं अकाउंट आहे तर ते उत्तम गरजेचं असतं. त्याच्यानंतर जर इन्कम आपली 2.5 ते 3 लाखापेक्षा खाली तर इन्कम सर्टिफिकेटही आपल्याला गरजेचं असतं. काही काही भरपूर साऱ्या योजनांमध्ये इन्कम सर्टिफिकेट खूप गरजेचं असतं. त्याच्यानंतर कास्ट. आता कास्ट OBC कॅटेगरी मधून जर तुम्ही बसतायत तर कास्ट सर्टिफिकेट मस्ट अवेलेबल आहे, कारण की याच्यावर तुम्हाला कमीत कमी याच्यात शिष्यवृत्ती तुम्हाला भेटणार आहे. त्याच्यानंतर डोमेसिल, रहिवासी धरणग्रस्त असेल, रहिवासी असेल, ग्रामीण भागातून असेल, शहरी भागातून असेल, सगळ्यांच्या मेरिट लिस्ट वेगवेगळ्या लागतात. त्याच्यामुळे रहिवासी प्रमाणपत्र हे तुमच्यापर्यंत तुमच्याकडे असणं आवश्यक असतं. हे 9 डॉक्युमेंट्स तुम्ही काढून ठेवा. कोणत्या परीक्षेला केव्हा बसायचं, काय बसायचं हे मी तुम्हाला सुरळीत सांगत जाईल. फक्त तुम्ही करायचं एकच आहे की व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय, बेल आयकॉनला प्रेस करायचं, म्हणजे कोणताही व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल, लगेच नोटिफिकेशन पडेल. 1ली ते 10वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आत्ताच्या आत्ता एवढे डॉक्युमेंट्स आपल्याकडे आहे की नाही ते तपासा. आणि काही अडचण आली तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ग्रुप आहे, त्याच्यावर जाऊन आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद.